नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न करंट अफेअरबद्दल, चालू घडामोडी 2024 आणि 25। मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आतापर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल तर सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक 2025 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए BJP सरकारने दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहे ते BJP सरकारने, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए BJP। प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 22 जागा जिंकलेल्या आहे आम आदमी पक्षाने। प्रश्न क्रमांक 3, एरो इंडिया हवाई प्रदर्शन 2025 कुठे सुरू होत आहे? एरो इंडिया हवाई प्रदर्शन 2025 कुठे सुरू होत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बंगळूर येथे सुरू होत आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4, दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 48 जागा जिंकलेल्या आहे भारतीय जनता पक्षाने। दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये 48 जागा जिंकलेल्या आहे भारतीय जनता पक्षाने। प्रश्न क्रमांक 5, दिल्ली विधानसभेमध्ये एकूण किती जागांसाठी निवडणूक पार पडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 70 जागांसाठी ही निवडणूक पार पडलेली होती दिल्ली विधानसभेमध्ये। प्रश्न क्रमांक 6, 2 दिवसीय AI शिखर परिषद कोणत्या देशात सुरू होत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी फ्रान्स या देशामध्ये सुरू होत आहे 2 दिवसीय AI शिखर परिषद। प्रश्न क्रमांक 7, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे धावपटू सुदेशना शिवणकर यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये आम आदमी पार्टीला किती टक्के मतदान मिळालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 43% मतदान मिळालेलं आहे दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये आम आदमी पार्टीने। प्रश्न क्रमांक 9, फ्रान्समध्ये होणाऱ्या 2 दिवसीय AI शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नरेंद्र मोदी हे फ्रान्समध्ये होणाऱ्या 2 दिवसीय AI शिखर परिषदेला भारतातर्फे नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे। प्रश्न क्रमांक 10, दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाला किती टक्के मतदान झालेलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 46% इतके मतदान झालेले आहे भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये। प्रश्न क्रमांक 11, एन बीरेन सिंग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मणिपूर या राज्याचा राजीनामा दिलेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री या पदाचा। प्रश्न क्रमांक 12, दर 2 वर्षांनी होणारे एरो इंडिया हवाई प्रदर्शन या वर्षी बंगळूर येथे कोणत्या कालावधीत होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 10 ते 14 फेब्रुवारी या काळामध्ये होणार आहे। प्रश्न क्रमांक 13, दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये काँग्रेस पक्षाला किती टक्के मतदान झालेलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 6.5% इतकं मतदान झालेलं आहे काँग्रेस पक्षाला ते दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये। प्रश्न क्रमांक 14, भारतीय जनता पक्ष दिल्लीत विधानसभेत किती वर्षांनी सत्तेत आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 27 वर्ष भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभेत
27 वर्षानंतर सत्तेत आलेला आहे? नेक्स्ट प्रश्न आहे, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दुसऱ्या क्रमांकाचा ठरलेला आहे रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 16, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर अव्वल स्थानावर आहे मित्रांनो ऑप्शन सी शाहिद आफ्रिदी हा अव्वल स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 17, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा फलंदाजामध्ये रोहित शर्माने कितवे स्थान पटकवलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए तिसरा क्रमांक पटकवलेला आहे रोहित शर्माने. प्रश्न क्रमांक 18, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसे यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? तेजस शिरसेने कोणते पदक जिंकलेले आहे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 19, उत्तर भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हिमाचल प्रदेश येथे उत्तर भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन प्लांट स्थापन करण्यात येणार आहे हिमाचल या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 20, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे तेजस शिरसे यांनी किती मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर 100 मीटर शर्यतीवर सुवर्णपदक जिंकलेले आहे तेजस शिरसेने. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केलेली आहे? कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए ओडिशा या राज्याने विकसित गाव योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22, बिमस्टेक यूथ समिटी 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गुजरात या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 23, फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पाकिस्तान या देशाला फिफाने महासंघाला निलंबित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24, एशियन विंटर गेम 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी चीन या देशामध्ये करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 25, SA20 लीग चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकवलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे MI केप टाउन या संघाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 26, S20 लीगचे विजेतेपद MI केप टाउन संघाने पटकवले असून त्यांचे कर्णधार कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी रशीद खान हे कॅप्टन आहे किंवा कर्णधार आहे. प्रश्न क्रमांक 27, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहे? तर अमेरिका या देशांच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहे. प्रश्न क्रमांक 28, केंद्रीय मंत्रिमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रम किती वर्षापर्यंत चालू ठेवण्याची मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 2026 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रम सुरू ठेवण्याची मंजुरी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 2024 ते 25 आणि 2030 ते 31 या दरम्यान राष्ट्रीय खाद्यतेल अभियान या कालावधीत राबवण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 30, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध घालण्याचे आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे?
तर अमेरिका या देशावर. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा वि. दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए रा बोराडे. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 जारी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मराठवाडा साहित्य परिषद यांना पुरस्कार 2024 घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लॉन्च केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आयुष्य मंत्रालय.